कांदिवली दामूनगरमध्ये झोपडपट्टीला लागलेली आग आणि या आगीत एक जणाचा बळी गेलाय। दरम्यान ही आग आटोक्यात आली आहे। 5 ते 6 सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आता समोर येत आहे। आगीत अनेक झोपड्या भस्मसात झाल्याचं बोललं जाते। खरं तर दाटीवटीचा लोकवस्तीचा भाग म्हणून कांदिवलीतल्या या सगळ्या परिसराकडे पाहिलं जातं। मात्र प्रचंड येणारे धुराचे लोळ आणि या लोळामुळे जमलेली गर्दी यामुळे या धुरावरून आपण समजू शकता की केवढ्या मोठ्या प्रमाणात हा सगळा स्फोट झाला असेल। आपले प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आग आटोक्यात येतोय, आता नेमकी परिस्थिती काय आहे? ऋषी, आग तर आटोक्यात आलेली आहे, पण अजूनही म्हणजे त्या ठिकाणी धुराचे लोळ हे बाहेर येत आहेत। आणि आताच काही क्षणापूर्वी इकडनं एक महिलेची बॉडी, महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी घेऊन गेले। म्हणजे एकाचा मृत्यू हा कन्फर्म झालेला आहे। पण जर रस्त्यावर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी सिलेंडर दिसत आहेत, कारण एवढा मोठी झोपडपट्टी होती आणि त्या झोपडपट्टीला आग लागल्यामुळे एकच मिनिट प्रशांत थांबवतो, एक प्रतिक्रिया येते। इससे बड़ी थी लेकिन अभी तो फिलहाल नॉर्मल हो चुकी है। कर्मियों ने अपना काम किया है, जितने गाड़ी है। कुछ धमाका सुना था आपने कुछ? हाँ, सिलेंडर तो कम से कम 25-30 फटे हैं इसमें। हाँ, 25-30 सिलेंडर फट चुके हैं फिलहाल। और हाँ, बराबर। आपका कोई था उसमें रिलेटिव? नहीं, हमारा रिलेटिव नहीं है उसमें। नहीं। देखा है बस? हाँ, देखा है, हमने देखा है। ये 11:30 पौने 12 बजे। डटी जाता हूँ, डटी जाता। आपका नाम बताइए। उपेंद्र कुमार राय। ये जो आग लगी कितने बजे लगी? ये 11:30 बजे लगभग आग लगा है और फायर ब्रिगेड लगभग 12 बजे के बाद आया है। तो क्या कुछ धमाका सुना? धमाका तो पूरे बाटले ऐसे आसमान में बिखरते हुए दिखे, जलते हुए दिखे। 100 से 150 तक बाटला हमने देखा है। आपकी कोई दोस्त है उसमें? नहीं, हम तो अप्पा पाड़ा से आए हैं। देखे छत के ऊपर से सब धुआं जा रहा था, तो वहाँ से यहाँ तक भागते हुए आए हम लोग। पूरे दोस्त लोग जितने थे सब लोग भाग के आए, लेकिन यहाँ बाटला फूट रहा है उसमें हम लोग इसलिए दूर से देखने को ही मिल रहा है, नजदीक जाने को नहीं मिल रहा है। ठीक है। आपका नाम बताइए। मुन्ना मंडल। ये जो आग लगी इसके बारे में बताइए, कितना बजे हुआ था? आग तो 11:30-12 बजे के आसपास लगी थी। तो क्या देखा आपने? इसमें आग तो इतनी भीषण थी कि उस टाइम जब देखे तो आग ऐसा उलझ चुका था कि फायर ब्रिगेड तो 1-1.5 घंटे बाद ही आई यहाँ पे, और ना पुलिस प्रशासन कोई इतने जल्दी नहीं आई थी। तो अभी क्या कोई है आपका उसमें? अब वो मेरे एक रिलेटिव उसमें रहते थे, मैं उन्होंने फोन किया कि भाई ऐसा हुआ, मैं उसको देखने के लिए आया। ब्लास्ट हुए? हाँ, यहाँ पे ब्लास्ट हुई, वही उसका सिलेंडर फटने का आवाज जो आया। 40-50 सिलेंडर में जब से आया हूँ तब से देखा हूँ कि 40-50 सिलेंडर फट चुका है अभी तक। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्या सोबत आहेत। प्रशांत, प्रत्यक्षदर्शींची जी माहिती येते त्यातून भयंकर चित्र समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आपण या क्षणाला आलेली प्राथमिक माहिती 5-6 जरी सिलेंडर स्फोटाची असली तरी 25 पर्यंत आकडा वाढण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार समोर येते। हे भयानकता आणखीन जास्त असू शकते का, काय सांगशील? नक्कीच, जे काही जे जखमी होते त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं, तर त्यामुळे हा आकडा वाढू शकतो। आता जो एक आकडा जो आलेला आहे, हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो। पण याच्याबद्दल अजूनही निश्चित सांगणं कठीण आहे, कारण हा जो अतिशय दाटीवटीचा विभाग होता आणि त्या विभागामध्ये एक कुठेतरी गॅस सिलेंडर झाल्याचा असा शक्यता वर्तवली जाते। पण अजूनही त्या विभागामध्ये गॅसचा वास येतो आहे, त्यामुळे अजूनही ते जो त्या विभाग आहे त्या ठिकाणी फिरणं धोकादायकच आहे। अग्निशमन दल आपलं कार्य करत आहे, पण बघ्यांची जी गर्दी आहे ते लांबून या ठिकाणी येत आहे, त्यामुळे अग्निशमन दल आणि जे पोलीस यांना मात्र खूप या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे। म्हणजे बघाय आहे जे सेल्फी काढणार। प्रशांत, प्रश्न निर्माण असा होतोय की जर आपण या धुराच्या फोटोकडे पाहिलं तर धूर ज्या पद्धतीनं धुराचे लोट येत आहेत आणि ज्या पद्धतीनं काळ आहे ते पाहता या ठिकाणी फार मोठी आर्थिक हानी झालेली दिसते। नक्कीच ऋषी, की आता जे धुराचे लोळ आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। आता परिस्थिती एकदम नॉर्मल झालेली आहे। पण हा जो विभाग आहे, जो पूर्णपणे झोपडपट्टीचा जो विभाग आहे, त्या झोपडपट्टीच्या विभागामध्ये पूर्णपणे ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। त्यांच्या बेचिराग झालेली आहे, पूर्ण त्यांचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। ते पूर्ण रस्त्यावर आलेले आहेत, रस्त्यावर ते उभे आहेत, रस्त्यावर आपला संसार त्यांनी रस्त्यावर घेऊन उभे आहे। आजची रात्र कोणाच्या म्हणजे कुठल्या छपराखाली घालायची हा देखील त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिलेला आहे। नक्कीच प्रशांत, या क्षणाच्या आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की झालेल्या या अग्निकांडानंतर पोलिसांकडनं आणि फायर विभागाकडनं काही माहिती मिळते का?
पोलीस आहेत आणि अग्निशमन दल हे दोघंही आपल्या कार्यात व्यस्त आहेत. कारण अग्निशमन दलाने ज्या दिलेल्या माहितीनुसार एकाचा मृत्यू जो सांगितण्यात आलेला आहे, तर बाकी जखमींची पण संख्या त्यांच्याकडे अजून पूर्णपणे कळत नाहीये. कारण ज्या जवळच्या जे रुग्णालय होते, शताब्दी असो किंवा दुसरे रुग्णालय असो, त्या ठिकाणी जखमींना तिकडनं घेऊन जाण्यात आले. जे प्रत्यक्षदर्शी सांगतात त्याप्रमाणे की ज्यांनी पहिली छोटीशी आग होती, ती आग त्यांना विझवताना त्यांनी म्हणजे विझवायचा प्रयत्न केला, पण ठीक आहे, आग त्यांच्या आटोक्याबाहेरची होती. त्यामुळे त्यांनी त्या माणसांना घेऊन जी मिळेल ती गाडी, जी मिळेल ते वाहन करून त्यांनी रुग्णालयापर्यंत त्यांना पाठवण्यात आलं. पण तरी सुद्धा प्रश्न मात्र एकच आहे की आज या झोपडपट्ट्यांमध्ये एवढ्या सारे जे सिलेंडर असतात, एक मोठे सिलेंडर बॉम्ब म्हणायला हरकत नाही, एवढे जे मोठे सिलेंडर असतात त्यांच्या सुरक्षतेची काळजी अजूनपर्यंत आपली जनता किंवा फायर ब्रिगेड किंवा पोलीस यांच्या मार्फत होताना दिसत नाही. ऋषी, नक्कीच धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.